सर विनंती सामन्याला सुरुवात करूया. पुन्हा एकदा या समालोचन कक्षातून मी समालोचक समीर राणे सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. जाऊया मैदानाच्या दिशेने. मैदानावरती अतिशय महत्त्वपूर्ण सामना आहे. दोन संघादरम्यान पहिली लढत आहे. अनेक स्पर्धा आपण पाहतो, परंतु या स्पर्धेची खासियत आहे तब्बल पैशांचा हिशोब लावला जात नाही. कधी किती पैशांचा जेवढे कमावणाऱ्याला चान्स आहे. कोण बोलतं क्रिकेट खेळून पोट भरत नाही, परंतु ही ज्वलंत उदाहरण आहे ही स्पर्धा SSPM मेडिकल कॉलेजची. अको टप्प्या चेंडू त्यावरती फाईनच्या दिशेने टोलवला फटका चौकार डोकला. एका मोठ्या फटक्याने आघात केला गेलाय आणि आघात करत यावेळी चेंडूचा प्रवास 4 धावांसाठी रोलिंग 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 ओव्हर द रोप आलाय. SSPM चौकार. थँक्यू 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 डीजे. स्पर्धेची खासियत आहे, स्पर्धेची वाट पाहिली जाते. तब्बल 1 वर्ष स्पर्धेची वाट पाहिली जाते सर्व खेळाडूंकडून. सुरुवात तर झाली. या पहिल्या चेंडूवर चौकार डोकून यावेळी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. बॅकफूट पंच खेळायचा होता, परंतु यावेळी मात्र कोणतीही धाव नाही आहे, कोणती जोखीम नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय षटक क्रमांक 1 मध्ये. क्रमांक 2 चा चेंडू निर्धाव आलाय. सर्व खेळाडू अतिशय उन्हात हे सामने खेळतायत. 30 मिनिटांचा अवधी आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ 30 मिनिटात 5 षटकं हाताळायची आहेत. स्ट्राईक वरती फलंदाज आर्या खांडेकर. यावेळी देखील निर्धाव चेंडू. लाईन लेंथ यावेळी मात्र सुरेख अचूक टप्पा पाहायला मिळतोय. घरामध्ये पप्पा आणि मित्र असताना कट्ट्यावरच्या गप्पा आणि क्रिकेटच्या मैदानावरती गोलंदाजाचा टप्पा याला जास्त महत्त्व दिलं जातं. तुमच्याजवळ टप्पा जर व्यवस्थित असेल तर निश्चितपणे मोठमोठ्या फलंदाजांना कठीणात कठीण प्रश्न तुम्ही मैदानावरती उपस्थित करू शकता. यावेळी पुन्हा एकदा बॅकफूट पंच पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडूचा प्रवास आपण पाहतोय. सीमारेषा पार आलाय चौकार. 2 चौकार फलंदाज आर्या खांडेकर याच्या बॅट मधून आपण पाहतोय. सुरेख फटकेबाजी. या जर खेळाडूंना विचारलं गेलं की तुम्ही एवढ्या उन्हात खेळताय, खरोखरच हे सांगतील जेवढं तुम्ही तुमच्या प्रियसी वरती प्रेम करताना त्याही पेक्षा कैक पटीने आम्ही क्रिकेट वरती प्रेम करतो. अजून एक चौकार टोकला तर 1000 रुपये. गडी बाद केला तर 2000 रुपये. आखो टप्प्या चेंडू स्क्वेअरच्या दिशेने फटका टोलवायचा होता. बॅटचा बॉलचा संपर्क झाला नाहीये, परंतु चेंडू निर्धाव आलाय. यावेळी मात्र विचार केला. टप्पा पडल्यानंतर अनपेक्षित अशी उसळी चेंडूला प्रदान झाली होती. त्यानंतर यष्टिरक्षक जरूर पंबल झाले, परंतु फर्स्ट स्लिप मध्ये आपण क्षेत्ररक्षण पाहतोय गलीच्या दिशेने त्यांच्याकडून क्षेत्ररक्षण केले गेले. कोणतीही धाव नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. एक चौकार टोकला तर 1000 रुपये. गडी बाद केला तर 2000 रुपये. परंतु शेवटच्या चेंडूवरती वापसी करणारी गोलंदाजी. निर्धाव आलाय चेंडू. 2 षटकांचा खेळ माघारी. पहिल्या षटकाच्या अखेर सांघिक धावफलक 8 धावा धावफलकावरती. SSPM मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाइम हॉस्पिटल पडवे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तब्बल 1 वर्ष अर्थातच 12 महिने आणि 12 महिन्यात 365 दिवस. 365 दिवसात 8760 तास. 8760 तासांमध्ये 52,560 मिनिटं आणि या 52,560 मिनिटांमध्ये 31,53,600 सेकंद वाट पाहिल्यानंतर हे तिसरं पर्व आपण या स्पर्धेचं पाहतोय. गोलंदाज वैभव बदरवाड. सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय. आर्या खांडेकर आणि ओम चांभारे अशी जोडी आपण मैदानात पाहतोय. तर गोलंदाजच्या आक्रमणावरती गोलंदाज वैभव बदरवाड. खरोखर त्या आयोजनाबद्दल बोलावं तेवढं कमी आहे, कारण सलग 3 वर्ष या स्पर्धेत मी समालोचन करतोय. या तिसरं पर्व आहे. आज खरोखरच ज्या 2 पर्व ज्या फलंदाजाने गाजवली आहेत, वैभव परब सर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना समालोचन कक्षातून मी समीर राणे या ठिकाणी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय. अब जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. समालोचन कक्षातून स्कोरर गणेश राऊळ तसेच राकेश शिंदे तसेच संपूर्ण डेन्स क्रिकेटची टीम, संपूर्ण मॅनेजमेंट यांच्या वतीने वैभव परबला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. संपूर्ण पंच पॅनल यांच्याकडून देखील वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. सनी सर आपल्या नजरेत सर्व वाचून गेलोय मी. 2 धावा आल्यात. 2 धावांनी सांघिक धावफलक 10 धावा. फुलटॉस चेंडू. लाईन लेन भरकटलेली गोलंदाजी. निश्चितपणे पंचांचा अवांतरचा इशारा. 10 आणि 22च्या स्वरूपातील एकूण 2 धावा. एकूण 3 धावा या चेंडूवरती. त्यावेळी मात्र कोणताही अवांतर चेंडू हाताळला जाणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल गोलंदाजांना, कारण आतापर्यंत विचार केला दुसरा सामना चालू आहे. जास्तीत जास्त अवांतर चेंडू हाताळले गेले जात आहेत गोलंदाजांकडून, परंतु इथून पुढे शिकावं लागेल. पहिल्या सामन्यात ज्या ज्या चुका आपल्याकडून होत आहेत त्या चुका पुन्हा दुसऱ्या सामन्यात आपल्याकडून होणार नाहीत याची देखील दक्षता घ्यावी लागेल.
आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेत विचार केला तर 16 अवांतर चेंडू हाताळले गेले आहेत, 11 चौकार झाले आहेत, 13 चौकार झाले आहेत. अजून षटकार एकही आला नाहीये. पहिला षटकार टोकण्याचा मानस कोणता फलंदाज करेल पाहावं लागेल. आर्या खांडेकर आणि ओम चांभारे अशी जोडी आपण मैदानावरती पाहतोय. स्ट्राईक एंड वरती आहे फलंदाज ओम चांभारे. आर्या खांडेकरने सुरेख फटकेबाजी करत यावेळी मात्र सुरुवात तर सुरेख केली आहे, परंतु इथून पुढे डावाला सावरायचा एक मोठं टोटल फायटिंग स्कोर उभा राहायचा आहे आपल्याला मैदानावरती. बॉल बॉय देखील आहेत या संपूर्ण स्पर्धेसाठी. आपले 2 बॉल बॉय आहेत, निश्चितपणे ते आपली जबाबदारी देखील चोखपणे पार पाडतायत. त्यांचं देखील आम्ही SSPM मेडिकल कॉलेज अँड लॅब हॉस्पिटल पडवे मॅनेजमेंटच्या वतीने लाख लाख धन्यवाद पुन्हा एकदा व्यक्त करतोय. थँक्यू डे, थँक्यू डे. 3 षटकं झाल्यानंतर पाण्याची बॉटल मैदानात घेऊन जायची आहे. फक्त 2 मिनिटं अवधी असेल. 3 षटकं झाल्यानंतरच जायचं आहे मैदानात पाण्याची बॉटल घेऊन. आणि आपल्याला जर मैदानात जायचं असेल तर आपण पंचांची या ठिकाणी परवानगी घेऊन मैदानात जाऊ शकता. थोडा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. चेंडू मागे गेला होता, त्यानंतर पुन्हा एकदा बॉल बॉय आमचे लाख लाख धन्यवाद पुन्हा एकदा मंगेश जाधव आणि समीर चव्हाण. बरोबर आपली जबाबदारी घेतली आहे, ती जबाबदारी पार निश्चितपणे त्यांच्याकडून पाडली जाईल. मैदानावरती सामना आपण पाहतोय अतिशय चुरशीचा सामना होईल या कोणतीही शंका नसेल, कारण आपण पाहतोय हे आयोजन त्याच प्रकारचं आहे. अनेक वर्ष अनेक स्पर्धा आम्ही करतो, परंतु हे आयोजन एक खास आगळी वेगळी आयोजन असते. त्यावेळी मात्र निर्धाव चेंडू आलाय. थोडा विश्रांती घेतली गेली, त्यानंतर मात्र वापसीची गोलंदाजी ही गोलंदाज वैभव बदडवाड यांच्याकडून पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी केली जाईल का बघावं लागेल, कारण 5 षटकांचा सामना आहे. त्यानंतर मात्र सुरेख फटका आलाय. लॉंग ऑन क्षेत्रात चेंडूचा प्रवास आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून मोठा भगदाड आपण पाहतोय. चेंडू ओव्हर द रोप आलाय, चौकार. संघिक धावफलक 12 धावा, माफ करा 17 धावा धावफलकावरती. यावेळी मात्र लॉंग ऑन क्षेत्रात चेंडूचा प्रवास, क्षेत्ररक्षक आहे, परतीची फेक देखील झाली आहे. एकच धाव घेतली जाईल. 18 धावा धावफलकावरती. ओम चांभारे दर्जेदार फलंदाजी ओमच्या माध्यमातून आर्या कांडेकरने जी सुरुवात केली आहे ना चौकार टोकून, त्या सुरुवातीला कुठेतरी रिओढण्याचं काम हे ओम चांभारे करतोय. कारण सुरुवातीला एक सुरेख सलामी, सुरेख भागीदारी आपल्याला उभा राहायची आहे. टोटल फायटिंग स्कोर उभा राहायचा आहे प्रतिस्पर्धी संघासमोर. त्यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू म्हणावा लागेल. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळसा घेणारा हा चेंडू फलंदाजाला बीट करायला भाग पाडतोय. निर्धाव चेंडू आलाय. षटक क्रमांक 2 मध्ये एक चेंडू, अजून एक निर्धाव आलाय. क्रमांक 5 चेंडू हा मात्र निर्धाव हाताळला गेलाय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आर्या खांडेकर याला आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती ओम चांभारे. सुरेख कामगिरी या 2 फलंदाजांकडून अपेक्षित आहे संघ साथीदारांना. अर्थातच नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम आपण फलंदाजी का स्वीकारली आहे ओम टायटन संघ यावेळी दाखवून द्यावं लागेल. यावेळी पुढे सरसावत मोठा फटका खेळायचा होता. यष्टी रक्षकाकडून थोडासा गलतानपणा झालाय आणि त्याचं भुगतान ही दिवसा ढवळ्या होणारी धावांची चोरी आपण या मैदानावरती पाहतोय. बाईच्या स्वरूपात 1 धाव आणि एका धावेने सांघिक धावफलक 19 धावा धावफलकावरती. सुरेख कामगिरी म्हणावी लागेल दोन्ही संघांकडून. आतापर्यंत विचार केला तर दोन्ही संघ या सामन्यात बरोबरीत पाहायला मिळत आहेत. कोणी हार मानायला तयार नाही, कोणी आपली जीत छोडणे को तयार नाहीये. आणि सांघिक धाव संख्या 2 षटकांच्या अखेरीस 19 धावा धावफलकावरती.
पहिले षटक हाताळलं होतं पार्थ या गोलंदाजाने तब्बल त्या षटकात 8 धावा. नंतर वैभव बदडवाडकर थोडासा मागं ठरतोय त्या गोलंदाजाच्या तुलनेत 11 धावा आल्या आहेत. चॅलेंजिंग ओव्हर म्हणजे 10 धावा ठोकायच्या आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि या षटकात त्याचा अवलंब केला जाईल का. 10 धावा ठोकायच्या, जर 10पेक्षा तुम्ही जास्त धावा ठोकल्यात तर त्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला होईल. परंतु 10पेक्षा जर तुम्ही कमी धावा ठोकल्या तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला निश्चितपणे त्याचा फायदा होईल. पहिलं षटक ज्या गोलंदाजाने हाताळलं होतं पुन्हा एकदा गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघातर्फे तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पार्थ कंजारिया. स्ट्राईक एंडवरती आर्या खांडेकर. दर्जेदार गोलंदाजी म्हणावी लागेल. आयोजनात तसं आहे, या आयोजनात नवनवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी मात्र जागा बनवून खेळलेला हा फटका, चेंडूचा प्रवास झालाय डीप फाईन लेग क्षेत्रात, वन बाउन्स ओव्हर द रोप आलाय SSPM ब्रँडेड चौकार. थँक्यू डीजे. कष्ट करावे लागतील मैदानावरती, कमीत कमी 55-60 धावांचं आव्हान द्यावं लागेल आणि तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील तर देवाला देखील तुम्हाला देणं भाग पडेल आणि यावेळी तेच कष्ट करावे लागतील. 4 धावांनी सांघिक धावफलक 23 धावांपर्यंत पोहोचले. आखो टप्प्या चेंडू, यावेळी मात्र सुरेख फटका, टेनिस क्रिकेटची नजाकत सौंदर्य दाखवणारा फटका, परंतु डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. परतीची फेक देखील तेवढ्याच चपळाईने झाली आहे. 2 धावा. 2 धावांनी सांघिक धावफलकाचा विचार 25 धावा पावशतक फलकावरती पाहायला मिळतोय. फलंदाजी करणाऱ्या संघाची भागीदारीचा विचार केला तर एक सुरेख भागीदारी, सुरेख ताळमेळ या 2 फलंदाजांमध्ये आपण पाहतोय. यावेळी मात्र मारायचा होता गल्ली चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातात. कोणतीही धाव नाहीये, कोणतीही जोखीम देखील नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. षटक क्रमांक 3 मधील क्रमांक 3चा चेंडू हा निर्धाव आलाय. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाज पार्थ कंजारिया याची, परंतु आर्या खांडेकर 7 चेंडू आतापर्यंत निर्धाव खेळले आहेत. हे सुरेख गुणलेखन सर गणेश राऊळ यांच्या माध्यमातून अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये गुणलेखन करण्याचा अनुभव आणि खास या स्पर्धेसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. सर आपलं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत केलं जात आहे. निर्धाव चेंडू आलाय. षटक क्रमांक 3 मध्ये 4था चेंडू निर्धाव म्हणजे 2 चेंडू सलग निर्धाव आले. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळी मात्र पुढे सरसावट टोलावलेला हा फटका, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, परतीची फेक होईल तोपर्यंत दुसरा धाब्याचा प्रयत्न, खराब पैकी, निराशाजनक पैकी. तुम्हाला या ठिकाणी मात्र कॉन्फिडन्स, तुमचा आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. त्यावेळी तुम्ही चेंडूवरती येता, आत्मविश्वास असला तरच तुम्ही चेंडूवरती येता आणि त्यावेळी फेक करून फेकी करता. तुम्हाला क्रिकेटच्या मैदानावरती जर राजा बनायचं असेल तर आत्मविश्वास नावाचं वजीर तुमच्या जवळ असणं खूप गरजेचं आहे. यावेळी मात्र सुंदर फटका आलाय. क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय, परतीची फेक केली जाईल तोपर्यंत दुसरा धाब्याचा प्रयत्न, हा न करता ते स्ट्राईक एंडवरती फेक. यावेळी क्षेत्ररक्षकाकडून गलतानपणा झालाय. 2 धावा घेतल्या गेल्या. तिसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न आपण मैदानात पाहतोय आणि न बघता 3 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. म्हणजे दिवसा ढवळ्या होणारी धावांची चोरी आपण ही या SSPM क्रिकेट लीगच्या मैदानात पाहतोय. 3 धावांनी संघिक धावसंख्येचा विचार केला तर 30 धावा आणि चॅलेंजिंग ओव्हर मध्ये तब्बल 11 धावा टोकल्या गेल्यात. म्हणजे 5 धावा प्लस केल्या जातील. यात 5 धावा प्लस करून 35 धावा धावफलकावरती, 35 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. चॅलेंजिंग ओव्हरचा फायदा झालाय फलंदाजी करणाऱ्या संघाला. ज्याप्रमाणे पार्थने सुरुवातीचं षटक हाताळलं त्याच प्रकारच्या गोलंदाजीची अपेक्षा पुन्हा एकदा होती, परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षकांनी त्याला साथ दिली नाहीये. परंतु इथून पुढे डावाला सावरायचं आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूत अजून 20 ते 25 धावा येणं खूप गरजेचं असेल. मैदानात पाण्याची गाडी आली आहे, ड्रिंक्स ब्रेक झाला. तोपर्यंत ऐकूया डीजे नागेश.
मनाने शब्दफुलांनी स्वागत केलं जाते. गोलंदाज यावेळी मात्र आल्या गोलंदाजाला मात्र वन बाउन्स ओव्हर द रोप चेंडूचा प्रवास पाहतोय. बरोबर स्वागत केलं गेलंय का या गोलंदाजाचं पाहावं लागेल. येणाऱ्या चेंडूंवरती निश्चितपणे मोठे फटके पाहायला मिळतील. फलंदाज आर्या खांडेकर निश्चितपणे आर्याने जे 8-9 चेंडू निर्धाव खेळले आहेत ना खरोखर ती वादळापूर्वीची शांतता म्हणावी लागेल. परंतु पहिला षटकार कोणाच्या बॅट मधून येईल या लीगची सुरुवात करणारा पहिल्या षटकाराची अजून प्रतीक्षा आहे. यावेळी मोठा फटका आलाय आर्याच्या बॅट मधून परंतु क्षेत्ररक्षक आहे झेल खाली झेल सुटला गेलाय. लाखाचे खाक आणि क्षेत्ररक्षकाला पडलेलं हे बॉक्स आपण मैदानात पाहतोय. चेंडूचा प्रवास वन बाउन्स ओव्हर द रोप आलाय SSPM चौकार. थँक्यू डीजे. 43 धावा बिना गड्याच्या मोबदल्या सुरेख भागीदारी सुरेख सलामी. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू त्याच्यावरती मात्र बॉलर बॅक टू ड्राईव्हचा फटका. कोणती धाव नाहीये निर्धाव चेंडू. 2 मोठे फटके आल्यानंतर देखील वापसी करण्याची क्षमता ही गोलंदाज ओमकार मध्ये आहे दाखवून दिली आहे. षटक क्रमांक 4 मधील क्रमांक 3चा चेंडू हा मात्र निर्धाव हाताळला गेलाय. सुरेख गोलंदाजी होणं अपेक्षित आहे मैदानात. यावेळी मात्र बिमर चेंडू पंचांचा एक हात बाहेर आलाय. पंचांनी दंडित केलाय गोलंदाजाला परंतु पुन्हा एकदा 2 धावा घेतल्या गेल्या आहेत. खराब पैकी बॅकअप आहे परंतु बॅकअप कडून देखील पम्बलिंग झालाय. एकूण 3 धावा या चेंडूवर लिहिल्या जातील. बरोबर या 3 धावांनी सांघिक धाव फलक परावर्तित होईल. 46 धावा धाव फलकावरती. फ्रीटची नामी संधी फलंदाजाला लायसन मिळालाय. मोठा फटका खेळू शकतो. मनमुराद फटका खेळण्याची संधी आहे फलंदाज आर्या खांडेकर याला. यावेळी मात्र पंचांचा दोन्ही हात बाहेर आले आहेत परंतु फ्रीट कंटिन्यू असेल. निश्चितपणे मोठा फटका खेळण्याची संधी असेल. पुन्हा एकदा फलंदाज आर्या याला कारण अवांतरच्या स्वरूपात एक धाव मिळते. लाईन लेन भरकटलेली गोलंदाजी. यावेळी गोलंदाज ओमकार देवसरकर यांची आपण पाहतोय मैदानात. 47 धावा आतापर्यंत धाव फलकावरती जोडल्या गेल्या आहेत. वाऱ्याचा विचार केला तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पोषक असं वारं वाहते मैदानात. उघडा डोळे बघा नीट. पुढील चेंडू असेल फ्रीटची नामी संधी आहे फलंदाज आर्या याला परंतु या फ्रीटच्या संधीचं सोनं करून दाखवावं लागेल. संधी हा शब्द दिसायला जेवढा छोटा आहे तेवढा तो अगदी छोट्या वेळेसाठी येतो कमी अवधीसाठी येतो आणि त्याचा तुम्हाला फायदा. यावेळी मात्र सुरेख फटका बॅकफुट पंच मैदानात पाहायला मिळतोय. चेंडूचा प्रवास 4 धावांसाठी आलाय. SSPM चौकार. आज जर आपण पाहिला तर मोठ्या फटक्याच्या तयारीत असणारा आर्या खांडेकर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी चेंडूचा प्रवास डीप मिड विकेट क्षेत्रात झालाय. चेंडू क्षेत्ररक्षक आहे परतीची फेक होईल. 2 धावा परंतु धावा घेणं कुठेतरी थांबलं पाहिजे. धावांचा पासून रोख लावणारी गोलंदाजी यावेळी करावी लागेल गोलंदाजांना. 53 धावा धाव फलकावरती आतापर्यंत सुरेख सलामी म्हणावी लागेल. पहिल्या सामन्यात विचार केला तर पहिल्या सामन्यात कुठेतरी गडी बाद होण्याचा नित्यक्रम पाहायला मिळाला परंतु दुसऱ्या सामन्यात सुरेख सलामी या 2 फलंदाजांची आपण पाहतोय. यावेळी मात्र सुरेख फटका लॉंग ऑफ क्षेत्रात चेंडूचा प्रवास क्षेत्ररक्षकाने दर्जेदार क्षेत्ररक्षण केलाय. परतीची फेक झाली आहे. फक्त एकच धाव परंतु ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न. काय घडलंय मैदानात. काही क्षण फुटबॉलचा सामना देखील मैदानात पाहायला मिळाला. चेंडू पायाने अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय परंतु 2 धावा घेतल्या गेल्या आहेत. पंचांच्या समोर सर्व क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या समोर तब्बल दिवसाढवळ्या होणारी धावांची चोरी आपण ही या मैदानावरती पाहतोय. सांघिक धावफलक 4 षटकांचा खेळ माघारी पडला असताना 55 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. मैदानावरती विचार केला तर वाऱ्याचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो. याचा फायदा करून घ्यावा लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाचा. कारण टेनिसचे चेंडू या स्पर्धेसाठी वापरण्यात आले आहेत. या चेंडूवरती जर टायमिंग झाला चेंडू तर सहज सीमारेषेचं अंतर पार करू शकतो. चला 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाची वर्णी लागेल कोणाच्या हाती चेंडू सुपूर्द केला जाईल पाहावं लागेल. अंतिम 6 चेंडूंचा खेळ असेल बाकी. 70 धावा जर ठोकल्या गेल्या तर 7,000 रुपये पारितोषिक SSPM मॅनेजमेंट कडून फलंदाजी करणाऱ्या संघाला. 21 चेंडू नाबाद 37 धावा फलंदाज आर्या खांडेकर. गोलंदाज सुयश सोनावणे. गोलंदाजाने गडी बाद केला तर सुयशसाठी 3,000 रुपये पारितोषिक SSPM मॅनेजमेंट यांच्याकडून.
7,000 मिळतील की 3,000 पाहावं लागेल. यावेळी मात्र सुरेख फटका आलाय फलंदाजाच्या बॅटमधून, अर्थातच ओमच्या बॅटमधून, परंतु चेंडू मात्र फरार झालाय 4 धावांसाठी. क्षेत्ररक्षकांचे कांदे झुकलेले पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षकांनी सुरुवातीला सांगितलं की ऊन जरी असलं तरी आम्ही कमी भासू देणार नाहीये, परंतु या उन्हाचा प्रादुर्भाव या क्षेत्ररक्षकांवरती झालाय. 4 धावांनी संघिक धावफलक 59 धावा धावफलकावरती. 7,000 रुपये मिळवायचे असतील तर 70 धावांचा टप्पा गाठायचा आहे आपल्याला. अजून 11 धावा 5 चेंडूत करायच्या आहेत. पाहावं लागेल मैदानावरती कशा प्रकारची फलंदाजी होईल. ओम चांभारे आणि आर्या खांडेकर, सुरेख सलामी, या 2 सलामीवीरांची आपण मैदानात पाहतोय. त्यामुळे मात्र गतीमध्ये परिवर्तन. पहिला चेंडू धीम्या गतीने, त्यानंतर मात्र भन्नाट वेगात हाताळला गेलेला हा चेंडू. गोलंदाज सुयश सोनावणे याचा तब्बल 3,000 रुपये पारितोषिकाचा मानकरी सुयश सोनावणे बाद होतोय. फलंदाज पहिल्या भागीदारीला मात्र कुठेतरी ब्रेक थ्रू दिला जातोय. ओम चांभारे होतोय बाद. धावा धावफलकावरती. 12 चेंडू निर्धाव आले, ते कुठेतरी विचार करायला भाग पाडतील हे 12 चेंडू. परंतु शेवटचा चेंडू आहे, टार्गेट फिक्स करणारा हा चेंडू आहे. या चेंडूवरती फटका तर बसलाय. बघूया काय होईल. या चेंडूवरती क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले होते, परंतु हाफ चान्स होता. हे हाफ चान्स तुम्हाला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावे लागतील. निश्चितपणे तुमचं भविष्य ठरवणारे हे हाफ चान्स असतात. 2 धावा आल्या शेवटच्या चेंडूवरती. 2 धावांनी सांघिक धावफलक 67 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 चेंडू 68 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल अगदी थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी या SSPM डेव्हिल्स आणि SSPM स्ट्रायकर्स दोन्ही संघ कर्णधार आपणास विनंती, आपण ताबडतोब या ठिकाणी नाणेफेकीसाठी या. 68 धावांचा पाठलाग आपण पाहणार आहोत या मैदानावरती. 30 चेंडू 68 धावा पाठलाग केला जाईल का, धावा रोखल्या जातील, सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदलणारा आवाज मिस्टर राकेश शिंदे सर. तोपर्यंत मी समीर राणे घेतोय काही क्षणांची विश्रांती. धन्यवाद. थँक्यू डीजे. चला दोन्ही संघ कर्णधार विनंती, आपण नाणेफेकीसाठी या. SSPM डेव्हिल्स आणि SSPM स्ट्रायकर्स.
आपण पाहतोय SSPM मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाइम हॉस्पिटल पडवे आयोजित SSPM प्रीमियर लीग 2025चा रणसंग्राम. आजच्या दिवसातील तिसरा सामना SSPM डेव्हिल्स आणि SSPM स्ट्रायकर्स या दोन संघादरम्यान हा सामना होईल. सन्माननीय बोराडे सर यांच्या शुभ हस्ते आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याची नाणेफेक केली जाते. SSPM स्ट्रायकर संघ कॉल करेल. हेड कॉल केलाय. टेल नाणेफेक जिंकतोय SSPM डेव्हिल संघ. फलंदाजी स्वीकारली आहे. आपण सर्व सामने पाहतोय. गेली 3 वर्षे या स्पर्धेचं आयोजन केलं जाते. आयोजनाबद्दल काय सांगाल? मॅनेजमेंटचे सर्वप्रथम आभार. त्यांनी या टुर्नामेंटचे आयोजन केले व विद्यार्थ्यांना सगळ्यांना चान्स भेटण्यासाठी त्यांच्यासाठी पुनश्च एकदा आभार. आपण नाणेफेक जिंकलात. नाणेफेक जिंकल्यानंतर आपल्याला निर्णय घ्यावा लागेल, कारण पहिल्या 2 सामने आपण पाहिलेत. 2 सामन्यात निश्चितपणे तुम्ही वाचन केलं असेल, काहीतरी शिकला असाल या 2 सामन्यात. मग तुम्ही नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम काय स्वीकाराल? प्रथम बॅट फर्स्ट फलंदाजी स्वीकारली आहे, कारण यापूर्वी आपण पाहिलं पहिला सामना हा फलंदाजी करणारा संघ जिंकलाय. धावांचा पाठलाग करणं थोडं कठीण होतंय. बेस्ट ऑफ लक आपल्याला सामन्यासाठी. धन्यवाद. आपण त्यानंतर भेटणार आहोत SSPM स्ट्रायकर्स क्रिकेट संघाचा कर्णधार. आपण नाणेफेक हरलात तरी सुद्धा आपली काय रणनीती असेल या सामन्यामध्ये? नाणेफेक जिंकणाऱ्या SSPM डेव्हिल्स संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. कमीत कमी धावांमध्ये रोखलं जाईल का? निश्चितच कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल आणि लवकरात लवकर चेस करण्याचा प्रयत्न असेल. निश्चितपणे आपण ही स्पर्धा पाहतो. या स्पर्धेची खासियत आहे सिंधुदुर्ग स्तरावरती तसेच महाराष्ट्रात आम्ही जास्त स्पर्धा फिरत असतो, त्यामुळे आम्ही पाहिलं तर बक्षिसांची खैरात असणारी ही महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा आहे. कारण प्रत्येक चेंडूला बक्षिसं कुठे लावली जात नाही. जास्तीत जास्त सेमीफायनल किंवा फायनलसाठी असतात. तर या आयोजनाबद्दल आपल्याकडून 2 शब्द ऐकायला आवडतील. उत्तम आयोजन केलेलं आहे आणि मुलांना यामध्ये भाग घ्यायला दिल्यामुळे त्यांचं प्रोत्साहन फार वाढलेलं आहे. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. आपल्यासोबत नाणेफेकीसाठी बोराडे सर या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. डॉक्टर बोराडे सर, आपलं मनोगत आम्हाला निश्चितपणे 2 शब्द ऐकायला आवडतील. मागच्या वर्षी मी आलो होतो इकडे मॅचेससाठी, लीगसाठी बघणार होतो, पण अचानक मला दुसरीकडे जावं लागलं. त्यामुळे मला मॅचेस वगैरे बघायला काही जमल्या नाही. पण मुद्दा म्हणून आता मॅचेस बघण्यासाठी थोडा OPD मधून वेळ काढून आलोय मी. एकंदरीतच खूपच छान कॉमेंट्री वगैरे चालू आहे आणि एकंदरीत मॅचेस खूप छान होतात. त्याबद्दल SSPM मॅनेजमेंटचे खूप खूप आभार. धन्यवाद सर. कारण आपण रुग्णांची सेवा करत असता आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिला, त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीने, मॅनेजमेंटच्या वतीने लाख लाख धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये, ऐकूया आवाज मॅन फ्रॉम कुडाळ मिस्टर राकेश शिंदे. थैंक यू समीर राणे. सभी दर्शकों को प्यार भरा नमस्कार. कमेंट्री बॉक्स से SSPM टाइटंस बनाम SSPM ब्लास्टर के बीच में चलता हुआ मुकाबला. आज का पहला दिन SSPM मेडिकल कॉलेज लाइफ टाइम हॉस्पिटल इनकी वजह से एक बेहतरीन प्रतियोगिता SSPM प्रीमियर लीग कि ये प्रतियोगिता आज का पहला दिन दूसरा मैच मैदान के अंदर लगभग दिखाई देता हुआ. 68 रन बनाने उसके जवाब में ओपनर बल्लेबाज क्योंकि दिखाई देते हुए पार्थ और नॉन स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज का नाम है सुयश. गेंदबाजी के ऊपर आर्या. आर्या खांडेकर गेंदबाजी के ऊपर पहली गेंद रफ्तार वाली गेंद तेजी के साथ गेंद मैदान चली गई मैदान के अंदर बिना विकेट बिना नुकसान के मैदान गेंद मैदान के अंदर. अच्छी शुरुआत आर्या की दिखाई देते हुए. आर्या खांडेकर बेहतरीन गेंदबाज जाने जाते हैं, पहचाने जाते हैं. इस हर एक प्रतियोगिता के दौरान अच्छा क्रिकेट खेल चुके अनुभवी खिलाड़ी है. और दूसरी गेंद, हेलो माइक चेक.
इस बार डीप मिड विकेट की दिशा में गेंद का प्रयास, आसानी के साथ 1 रन पूरा किया दोनों भी बल्लेबाजों ने। 1 रन के साथ पार्थ ने खुद का खाता खोला, टीम का खाता खोला 1 रन के साथ। सुयश इस बार लगभग दिखाई देते हुए ओपनर बल्लेबाज, बड़े शॉट खेलने में माहिर खिलाड़ी माने जाते हैं, पहचाने जाते हैं। हर एक गेंद के ऊपर बड़ा प्रयास करना होगा बल्लेबाज को, खास कर क्योंकि 68 रन बनाने। बल्कि हाथ से खेला, हवा में गेंद कॉट का संभव हो सकता है, वहां पर खिलाड़ी तैनात है, कैच का मौका मिला, कैच लपटा वहां पर, बड़ी मछली जाल में फंसी। चलो भाई सुयश चले डगआउट के दिशा की ओर, अब लगाओ डीजे मैन डीजे। आदित्य राज जोशी, क्या बेहतरीन कैच पकड़ा मैदान के अंदर, उनके लिए 2000 रुपए का इनाम आता हुआ मैनेजमेंट की ओर से। तालियों की गुजारिश होते हुए मैदान के अंदर एसएसपीएम मेडिकल कॉलेज की ओर से एक बेहतरीन प्रतियोगिता दिखाई देते हुए, एसएसपीएम प्रीमियर लीग एक बेहतरीन प्रतियोगिता। आज का पहला दिन, दूसरा मुकाबला, क्योंकि मैदान के अंदर लगभग दिखाई देता हुआ। स्कोरबोर्ड की बात करें तो 3 रन मैदान पर, 4 गेंदों का खेल खत्म। पहली ओवर अनिवार्य एक बैटिंग चॉइस, पावर प्ले की ओवर आर्या खाड़ेकर गेंदबाजी के ऊपर 5 गेंद डालेंगे। प्रथमेश गोटे मैदान के अंदर बल्लेबाज का नाम है। लोगों के दिशा में गेंद का प्रयास, आसानी के साथ 1 रन पूरा, फिर एक बार मर्तबा 1 रन के सहयोग से स्कोर बोर्ड है अब मैदान के अंदर 4 रनों पर। 5 गेंदों का खेल खत्म लगभग दिखाई देता हुआ। स्कोर बोर्ड है 4 रनों के ऊपर। बड़े शॉट खेलने होंगे ओपनर बल्लेबाज पार्थ। जब तक मैदान के अंदर है तब तक ये बड़ी आशा अपेक्षा बचकर रहेगी। इस बार पार्थ के बल्ले से हवाई फायर करने का प्रयास, 1 बाउंस सीमा रेखे के बाहर गेंद, 4 रन के लिए, 4 रन के साथ अब स्कोरबोर्ड में थोड़ा सा बदलाव होता हुआ। रन संख्या 8 रनों के ऊपर। डीजे और इनाम आता हुआ मैनेजमेंट की ओर से, जो अंपायर दिखाई देते हुए दत्ता गावड़े और सनी बिसे। क्या बेहतरीन अंपायरिंग जारी है मैदान के अंदर। 2-2 हजार का इनाम आता हुआ। तालियों की गुजारिश होनी चाहिए एसएसपीएम मेडिकल कॉलेज लाइफ टाइम हॉस्पिटल मैनेजमेंट के लिए। क्या बख्शिशों की खैरात लगाते हुए लाजवाब बेहतरीन आयोजन इस प्रतियोगिता का दिखाई देता हुआ। आज का दिन यादगार रहेगा हर एक खिलाड़ी के लिए, लेकिन यादगार बनाना रहेगा ब्लास्टर टीम को, क्योंकि 68 रन बनाने हैं। 23 गेंदे, 60 रनों की आवश्यकता। दूसरी ओवर मैदान के अंदर पहली गेंद मेडन। क्या शुरुआत की है, लगभग दिखाई देते हुए जिस तरह से आर्या ने शुरुआत की थी मैदान के अंदर, उसी तरह से शुरुआत करते हुए ईश्वर। गेंदबाज है ईश्वर। इस बार बेहतरीन गेंद डालने का प्रयास, वहां पर अंपायर का फैसला आता हुआ स्क्वायर गेंद का। गेंद डालना चाहते थे गली में, गेंद चली गई पुनः बॉम्बे हाईवे में। आसानी के साथ 1 रन जुड़ा। 1 रन के सहयोग से स्कोर बोर्ड होता हुआ 9 रनों पर। क्या बेहतरीन बल्लेबाजी, आसानी के साथ फिर एक बार मर्तबा खेलना चाहते थे लॉन्ग ऑफ के दिशा में, बड़ा शॉट, लेकिन 1 रन जुड़ता हुआ स्कोर बोर्ड पर। डबल फिगर रन, 10 रन स्कोर बोर्ड के ऊपर। ईश्वर 2 गेंदों का खेल खत्म करते हुए अब मैदान के अंदर 10 रन। एक साइड में बात करें तो पार्थ ओपनर बल्लेबाज, क्योंकि दिखाई देते हुए स्ट्राइक एंड के ऊपर। इस बार आड़े बल्ले से बड़ा शॉट करना चाहते थे। गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। गेंद विकेटों को छूते न छूते विकेट कीपर के दस्तानों में चली गई। मेडन गेंद, मेडन गेंद के साथ रन संख्या रुकती हुई स्कोरबोर्ड पर 10 रनों पर। 3 गेंदों का खेल खत्म मैदान के अंदर। रन संख्या है 10 रनों के ऊपर।
इस बार बड़ा शॉट, एक ताकतवर शॉट मैदान के अंदर, लाजवाब बल्लेबाजी, लेकिन उतनी ही लाजवाब फील्डिंग मैदान पर, जिन्होंने बेहतरीन कैच पकड़ा, लगभग ऐसा लगा था कैच छूट जाएगा, लेकिन लाजवाब फील्डिंग मैदान के अंदर दिखाई देती हुई आदित्य राज जोशी, जिन्होंने बेहतरीन कैच पकड़ा था, वही खिलाड़ी। इस बार रनआउट का मौका मैदान के अंदर, आ बैल मुझे मार, मैदान के अंदर विकेट की सफलता और एक विकेट की पतंग, रन संख्या रुकती हुई स्कोरबोर्ड पर 10-12 रनों पर। लगभग 4 गेंदों का खेल खत्म मैदान के अंदर, स्कोरबोर्ड होता हुआ 12 रनों के ऊपर 68 रनों के जवाब में अब नए बल्लेबाज की दिखाई देते हुए ओमकार हल्का से बड़ा शॉट करना चाहते थे, कैच का मौका वहां पर था, बाल बाल बचे वहां पर, शायद खतरे की घंटी बजी थी रनआउट के लिए, एक कैच का मौका छूटा और उसी के साथ रनआउट का मौका भी छूटा वहां पर। रन संख्या 1 से स्कोरबोर्ड 13 रनों पर। अब बात करें तो चैलेंजर ओवर 1 है, लेकिन उस ओवर में अगर 15 रन बना पाते तो एक्स्ट्रा 15 रन मिल जाएंगे, लगभग यही शायद दिखाई देता हुआ ब्लास्टर टीम की ओर से प्लान। थोड़ा सा 5 गेंदों का खेल खत्म, स्कोरबोर्ड 13 रनों के ऊपर। आखिरी गेंद दूसरी ओवर की, इस बार आड़े बल्ले से बड़ा शॉट करना चाहते थे, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं वहां पर, गेंद विकेटों को चुते न चुते विकेट कीपर के दस्तानों में मेडन गेंद, और मेडन गेंद के साथ 2 ओवर का मुकाबला खत्म मैदान पर। स्कोरबोर्ड है 13 रनों के ऊपर, बचे हुए 18 गेंदे और मैच को जीतने के लिए अब लगभग दिखाई देते हुए स्कोरबोर्ड के ऊपर 53 रनों की आवश्यकता। थैंक यू डीजे। 55 रनों की आवश्यकता है, बचे हुए 18 गेंदों के ऊपर 55 रनों की आवश्यकता मैच को जीतने के लिए। ब्लास्टर टीम अब प्रयास करना होगा, क्योंकि ओपनर बल्लेबाज पार्थ दिखाई देते हुए एक चौके के साथ खेलते हुए स्ट्राइक एंड के ऊपर। गेंदबाजी के ऊपर आदित्य राज जोशी दिखाई देते हुए, जिन्होंने एक बेहतरीन कैच पकड़ा इस मुकाबले में, वही आदित्य राज जोशी। इस बार बड़ा शॉट खेलना चाहते थे, डीप मिड विकेट के दिशा में गेंद का प्रयास, वहां पर खिलाड़ी तैनात, लेकिन कैच का मौका छूटा वहां पर। भाई कैच ले लो मैच जीतो, अक्सर कहा जाता है, कैच छोड़ो मैच हारो, लेकिन ये कैच पकड़ना चाहिए था आदित्य जोशी, क्योंकि गेंदबाजी लाजवाब करते हुए फील्डिंग काफी बढ़िया की थी इस खिलाड़ी ने। 2000 रुपए का इनाम मैनेजमेंट की टीम की ओर से दिया गया था, वही आदित्य जोशी गेंदबाजी का जिम्मा संभालते हुए। रनों की बात करें तो 16 रन स्कोरबोर्ड पर। प्रथमेश इस बार बेहतरीन बल्लेबाजी करना जानते हैं, मिड विकेट की दिशा में खेला है, गेंद का प्रयास आसानी के साथ फील्ड करते, थ्रो करते, तब तक एक रन के सहयोग से फिर एक बार मतलब दूसरे रन के लिए पलटे, हाना इसी की वजह से 2 रन में रुकावट आती हुई। 2 रन के साथ अब स्कोरबोर्ड में थोड़ा सा बदलाव होता हुआ 18 रनों पर। तो यहाँ से अगर बात करें लगभग 15 गेंदों का खेल शेष और मैच को जीतने के लिए 50 रनों की आवश्यकता। पंद्रह गेंदे 50 रनों की आवश्यकता मैच को जीतने के लिए। इस बार खराब गेंद मैदान के अंदर, शायद अंपायर का फैसला आना बाकी है। रनआउट का मौका मिला है, वहां पर अपील जरूर हुआ है, लेकिन बेहतरीन अंपायरिंग जारी है दत्ता गावड़े की ओर से, और एक विकेट की सफलता मैदान के अंदर। आजा चूहे मुझे काट ले मैदान के अंदर, और एक विकेट की पतंग, रन संख्या रुकते हुए 19 रनों पर।
थैंक यू डीजे। वैभव नए बल्लेबाज आते ही बड़ा शॉट करना चाहते थे, स्क्वायर लेग की दिशा में गेंद का प्रयास, वहां पर वन बाउंस गेंद खिलाड़ी के हाथों में। जब तक गेंद को उठाते थ्रो करते आसानी के साथ वैभव ने खुद का खाता खोला। टीम का रन संख्या की बात करें तो 20 रनों के ऊपर 48 रन बनाने हैं। गेंदों की अगर बात करें तो 13 गेंदों का खेल शेष। क्या बेहतरीन गेंदबाजी करते हुए आदित्य राज जोशी लाजवाब गेंदबाजी करते हुए इस बार बड़ा शॉट, ताकतवर शॉट वहां पर मिड विकेट की दिशा में कैच का मौका बनाता, वहां पर लगभग कैच छूटा मैदान के अंदर। ऐसा लग रहा है कैच ले लो मैच जीतो, कैच छोड़ो मैच हारो अक्सर कहा जाता है, लेकिन ये कैच बहुत महंगा साबित हो सकता है आने वाले समय में, क्योंकि एक चैलेंजर्स ओवर है। अगर उस ओवर में 15 रन बन जाते तो लगभग 30 रन उस स्कोरबोर्ड में लिखाए जा सकते हैं। अब 3 ओवर का मुकाबला खत्म। रनों की बात करें तो 21 रन स्कोरबोर्ड पर 47 रनों की आवश्यकता मैच को जीतने के लिए। 12 गेंदे और 47 रनों की आवश्यकता। तब तक ले चलते हमारे डीजे की ओर, डीजे मैन मनीष। धन्यवाद डीजे। 12 गेंदे और 47 रनों की आवश्यकता, 12 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता। चैलेंजर्स ओवर मैदान के अंदर दिखाई देते हुए 12 गेंदे 47 रनों की आवश्यकता मैच को जीतने के लिए। एसएसपीएम ब्लास्टर टीम को स्ट्राइक एंड के ऊपर है प्रथमेश, उनका साथ देते हुए वैभव। अगर 40 रनों के ऊपर रोकते तो 11,000 का इनाम मैदान के अंदर, इनामों की पारितोषिक की खैरात होते हुए, और लगभग मैदान पर गेंदबाज की जिम्मेदारी संभालते हुए आर्या। इस बार आर्य के पहली गेंद के ऊपर विकेट की सफलता और एक विकेट की पतंग मैदान के अंदर। डीजे धन्यवाद डीजे। अगर मैदान के अंदर 40 रनों के ऊपर रोक पाते गेंदबाजी वाली करने वाली टीम एसएसपीएम टाइटंस टीम अगर रोक पाती है तो 11,000 का इनाम मैनेजमेंट की ओर से आ चुका है। देखने वाली बात रहेगी विकेट की सफलता हर एक गेंद के ऊपर, लेकिन इस बार और इसके पहले गेंद के ऊपर विकेट की सफलता, क्लीन बोल्ड हो चुके थे प्रथमेश। उस विकेट के लिए आर्या खांडेकर के लिए 2,000 रुपए का इनाम आता हुआ। बख्शिशों की खैरात होते हुए एसएसपी मेडिकल कॉलेज लाइफ टाइम हॉस्पिटल मैनेजमेंट टीम की ओर से आर्या खांडेकर क्या बेहतरीन गेंदबाजी करते हुए, रफ्तार वाली गेंद मैदान के अंदर, लाजवाब गेंदबाजी और एक मेडन गेंद, और मेडन गेंद के साथ रन संख्या रुकते हुए स्कोर बोर्ड पर 23 रनों पर चैलेंजर्स ओ टीम। शायद मैदान के अंदर बात करें तो उसी तरह से चैलेंज ओवर दिखाई देते हुए, और इस चैलेंज ओवर में बड़े शॉट खेलना बहुत जरूरी रहता है। वही बल्लेबाजी करना जानते हैं बल्लेबाज। इस बार और एक बड़ा शॉट खेलना चाहते थे एक्स्ट्रा कवर के रीजन में, लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। वजह आपके सामने है मेडन गेंद, और मेडन गेंद के साथ स्कोरबोर्ड रुकता हुआ 23 रनों के ऊपर 4 गेंदों का खेल खत्म मैदान के भीतर। किरण थोड़ी सी खराब बल्लेबाजी करते हुए, और इस बार अच्छा शॉट लॉग ऑफ के दिशा में खेला है। गेंद का प्रयास है, गेंद को उठाते थ्रो करते, शायद मैदान के अंदर ऐसा लगा। ऑफ साइड में सलमान खान, लेग साइड में शाहरुख खान, और बीच में से चले गई प्रीति जिंटा। अब लगाओ डीजे मैन, डीजे नागेश। थैंक यू डीजे।
डीजे डीजे थैंक यू डीजे 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 अगर ये स्कोर बोर्ड अगर बात करें तो 41 रनों की आवश्यकता है। ये मैच जीत जाते हैं तो 12,000 का इनाम मैनेजमेंट की ओर से दिखाई देता हुआ। एसएसपीएम मेडिकल कॉलेज लाइफ टाइम हॉस्पिटल मैनेजमेंट इनके और से 12,000 का इनाम आता हुआ। लगभग 6 गेंदों का खेल बचा हुआ है और 40 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए। शायद देखने वाली बात रहेगी, थोड़े से माइनस भी हो सकते रन्स, क्योंकि स्कोरबोर्ड की बात करें तो 7 रन बन चुके हैं तो शायद 3 रन माइनस हो जाएंगे। तो यहाँ से 43 रनों की आवश्यकता मैच को जीतने के लिए। लगभग मैच हाथ से छूटा है ब्लास्टर टीम के। एसएसपीएम ब्लास्टर टीम थोड़ी सी बात करें तो खतरे की घंटी बजती हुई उनकी टीम के लिए। क्या बेहतरीन 25 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 6 गेंदे और 43 रनों की आवश्यकता, 6 चेंडू 43 धावांची आवश्यकता। विश्वा मस्के जिनके ऊपर विश्वास रखा है वही विश्वा मस्के लपतर वाली गेंदबाजी के साथ चलते हुए पहली गेंद के ऊपर आसानी के साथ 2 रन पूरे किए। 2 रन के सहयोग से स्कोरबोर्ड में थोड़ा सा बदलाव होता हुआ रन संख्या के बाद अब 27 रनों के ऊपर 5 गेंदे और 41 रनों की आवश्यकता। आज किरण ने थोड़ी सी खराब बल्लेबाजी की, लेकिन किरण का बल्ला बोल रहा है स्क्वायर लेग के ऊपर से खेलने का प्रयास था। मैदान के अंदर कैच का मौका छूटा वापस। लगभग ऐसा लगा था कैच पकड़ा था हाथ में, शायद धूप की वजह से थोड़ी सी तकलीफ होते हुए खिलाड़ियों को। मैदान के अंदर स्कोरबोर्ड 28 रनों के ऊपर, 40 रनों की आवश्यकता 4 गेंदों के ऊपर। इस बार अंपायर का फैसला आता हुआ स्क्वायर गेंद का। गेंद डालना चाहते थे गली में, गेंद चली गई पुणे बॉम्बे हाईवे में आसानी के साथ 1 रन। स्कोरबोर्ड 29 रनों पर 39 रनों की आवश्यकता 4 गेंदों के ऊपर। वैभव इस बार स्ट्राइक एंड के ऊपर। आज भाई वैभव परब का भी जन्मदिन है, उनको भी बहुत बहुत शुक्रिया। वाढदिवसाच्या देखील खूप खूप शुभेच्छा वैभवजी परब सर, आपल्याला देखील। और उसी के साथ आज जन्मदिन और एक है सन्माननीय सचिन दुबे, इनका भी आज जन्मदिन है, उनको भी बहुत बहुत शुक्रिया। वाढदिवसाच्या देखील खूप खूप शुभेच्छा आहेत सन्माननीय सचिन दुबे आपल्याला देखील। एक तरफी मैच क्योंकि मैदान के अंदर दिखाई देता हुआ। शायद लगभग ऐसा लगा था ब्लास्टर टीम वापसी कर पाएगी, लेकिन वन साइड मैच क्योंकि मैदान पर दिखाई देता हुआ। विश्वा क्या बेहतरीन गेंदबाजी करते हुए आज एसएसपीएम टाइटंस टीम तो छा गई मैदान के अंदर, लेकिन एसएसपीएम ब्लास्टर टीम ने थोड़ी सी खराब शुरुआत की। लगभग स्कोरबोर्ड की बात करें तो 32 रन दिखाई देते हुए। इसी के साथ मैच को समाप्त होता हुआ। मैदान के अंदर मैच जीती हुई एसएसपीएम टाइटंस टीम। क्या बेहतरीन बल्लेबाजी, बेहतरीन गेंदबाजी की। और उसी के साथ मैदान के अंदर रन संख्या की बात करें तो 32 11,000 रुपयांचा पारितोषिक येतोय मैदानावरती। एसएसपीएम टायटन्स संघासाठी तब्बल 11,000 रुपयांचा पारितोषिक येत आहे। एकदा मॅनेजमेंट साठी जोरदार टाळी होऊ देत। एसएसपीएम टायटन्स संघ एकदा जोरदार टाळीने स्वागत करूया। एसएसपीएम मेडिकल कॉलेज लाइफ टाइम हॉस्पिटल मॅनेजमेंट साठी तब्बल 11,000 रुपयांचा पारितोषिक। एक मिनिट डीजे फक्त। स्पर्धेच्या दरम्यान मॅनेजमेंट कडून बक्षीस जाहीर झालं होतं। जर मैदानावरती 40 धावांच्या आतमध्ये जर रोखलं तर 11,000 रुपयांचा पारितोषिक जाहीर झालं होतं आणि पारितोषिकाचा मानकरी ठरतो एसएसपीएम टायटन्स संघ। एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मॅनेजमेंटचं। एसएसपीएम मेडिकल कॉलेज लाइफ टाइम हॉस्पिटल पडवे।
म्हणून ज्याच्याकडे बघितलं गेलं या स्पर्धेच्या दरम्यान, ज्यांनी या मैदानी हे गाजवलं, दुसऱ्या सामन्याच्या दरम्यान 21 चेंडू तब्बल 37 धावा ज्याच्या नावावरती आहेत, नाबाद 6 चौकार ज्याच्या नावावरती आहेत, तो सामनातील सामनावीर म्हणून ज्याच्याकडे किताब हे गेलं जातंय ते SSPM मेडिकल कॉलेज लाईफ टाईम हॉस्पिटलच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण अनुभवताय, पाहताय, ज्याने 2 षटक या मैदानावरती टाकले, तब्बल 15 धावा खर्च केल्या, 2 विकेट ज्याच्या नावावरती आहे, तो हिरो ठरला या सामन्यातील सामनावीरचा, तो आर्या खाडेकर हा देखील खेळाडू. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आर्या खाडेकरचं. वेलकम आर्या. दोन्ही कॅप्टन संघ पूर्ण या SSPM टायटन संघ आपल्याला बक्षीस 11,000चा आलेला आहे. पूर्ण टीम घेऊन आपण यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने आणि हे बक्षीस स्वीकारायचं आहे. सामन्यातील सामनावीर म्हणून ज्याच्याकडे बघितलं गेलं 21 चेंडू 37 धावा ज्याच्या नावावरती, नाबाद 6 चौकार ज्याच्या बॅट मधून तब्बल सामन्यामध्ये आले, तोच हिरो ठरला. 2 षटकात 15 धावा ज्यांनी खर्च केल्या, 2 विकेट ज्याच्या नावावरती आहेत, तो मैदानावरती आर्या खाडेकर सामन्यातील सामनावीरचा हा देखील हिरो ठरतोय. तो SSPM मेडिकल कॉलेज लाईफ टाईम हॉस्पिटल मॅनेजमेंट कडून सामन्यातील सामनावीरचा किताब दिला जातोय. खास आकर्षक टी शर्ट. आर्या जे सामन्यातील सामनावीरचा किताब ज्याच्याकडे बघितलं गेलं, अतिशय सुंदर कामगिरी ज्याने केली या मैदानावरती, तब्बल 21 चेंडू 37 धावा 6 चौकार ज्याच्या बॅट मधून आले, तो आर्या खाडेकर आपल्या बरोबर जुळतोय या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आर्या 2 षटक 15 धावा तब्बल 2 विकेट तुझ्या नावावरती सामन्यातील सामनावीर. खास आकर्षक टी शर्ट SSPM मेडिकल कॉलेजच्या वतीने ही स्पर्धा जाहीर होते आणि त्यातला सामन्यातील सामनावीरचा हिरो दुसऱ्या सामन्यात तू ठरतोय. कसं वाटतंय ही स्पर्धा खेळल्याच्या नंतर, सामनावीर आपल्याला मिळाल्याच्या नंतर आपल्याला कसं वाटतंय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये? नाही, नक्कीच बरंच चांगलं वाटतंय. खूप चांगली टुर्नामेंट इथे भरवली गेली आहे. तसं आमची टीमही देखील खूप खुश आहे चांगल्या मार्जिनी जिंकल्याबद्दल. धन्यवाद SSPM मॅनेजमेंटचं. SSPM चे धन्यवाद देखील केले जात आहेत. विकेटसाठी देखील बक्षीस आलं होतं. विकेटसाठी सुद्धा बक्षीस आर्यासाठी 2,000 रुपयांचं पारितोषिक. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सन्माननीय दत्ता गावडे यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित केलं जातंय. आर्या खाडेकर हिरो ठरतोय. कॅप्टन टायटन्स SSPM टायटन्स कार्तिक. वेलकम कार्तिक. कार्तिक हळू या. पहिला सामना आपण या स्पर्धेत विजयी करताय. SSPM मेडिकल कॉलेजच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहताय, अनुभवताय. यावर्षी तुम्हाला खेळण्यासाठी चान्सेस मिळत आहेत. या स्पर्धेबद्दल आपण 2 शब्द मनोगत करावे. कसं वाटतंय स्पर्धा खेळताना आणि विजयी झाल्याच्या नंतर कसं वाटतंय? कोणता आनंद आपण साजरा करताय? नाही, खरंच जबरदस्त या ठिकाणी नियोजन झालेलं आहे. पण काही का असे ना, किती ऊन का असे ना, किती ताण का लागे ना, आमचं पहिलंच ठरलेलं कोणी येऊ दे समोर, आम्ही हरवणार म्हणजे हरवणार. जबरदस्त टीमने भरपूर एकदम जोश मध्ये खेळले. आताही बघा आमच्या टीम प्लेअरचा जोश एकदम बरोबर आहे. आम्हाला बक्षीस भेटले त्याकरिता मॅनेजमेंटचे आभार, खूप खूप आभार. आणि असंच पुढच्या मॅच मध्ये देखील आम्ही बक्षीस घेऊन जाऊ. बक्षीस जाते तर बक्षीस लावणारच आहेत, कारण ही बक्षीस थांबणार नाही आहेत मित्रांनो. पूर्ण महाराष्ट्रात नव्हे, सिंधुदुर्गात नव्हे तर सिंधुदुर्गाच्या बाहेर ज्याचं नाव आवर्जून घेतलं जातं ते SSPM मेडिकल कॉलेज लाईफ टाईम हॉस्पिटल. SSPM साठी एकदा जोरदार टाळ्या होते. तब्बल 11,000चा मानकरी ठरतोय SSPM टायटन संघ. पूर्ण संघावरती या.
SSPM टायटस संघ पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर सुयश साठी तब्बल 3000 रुपयांचं बक्षीस. सुयश, वेलकम सुयश. थँक्यू डीजे. विकेट साठी हे बक्षीस होतं मॅनेजमेंट कडून. सुयश मानकरी ठरतोय तब्बल 3000चा. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. त्यानंतर आदित्यराज जोशी ज्याने कॅच पकडलं या मैदानावरती, अतिशय सुंदर झेल टिपला. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तब्बल 2000 रुपयांचा मानकरी ठरतोय मॅनेजमेंट कडून. SSPM मेडिकल कॉलेजच्या वतीने ही स्पर्धा आणि मॅनेजमेंट कडून 2000 रुपयांचा मानकरी ठरतोय. अमित साहेब यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित केले जात आहे. सन्माननीय अमित सर यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित होत आहे तब्बल 2000चं. त्यानंतर चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. पंच दोन्ही पंच दत्ता गावडे एकदा सर फक्त 1 मिनिट या. दोन्ही पंच या. एकदा पंचांसाठी मित्रांनो जोरदार टाळ्या होऊ देत. एकदा पंचांसाठी जोरदार टाळ्या होऊ देत. सनी भिसे सर आणि दत्ता गावडे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. SSPM मेडिकल कॉलेज लाईट हॉस्पिटल मॅनेजमेंट कडून तब्बल 2,000 रुपयांचा पारितोषिक वितरित केलं जात आहे पंचांसाठी. या कडकडत्या उन्हात ज्यांनी पंचगिरी केली, अतिशय सुंदर पंचगिरी ज्यांच्या माध्यमातून होते सिंधुदुर्गात, हिरो ठरतायत ते दत्ता गावडे आणि सनी भिसे. दोन्ही पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. SSPM मेडिकल कॉलेज लाईफ हॉस्पिटलच्या माध्यमातून सन्माननीय अमित सर यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित होत आहे दोन्ही पंचांसाठी. बक्षीसदातांचे खूप खूप आभार.